गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज हलसवडे आणि नेरली गावांना भेटी दिल्या. यावेळी विविध ठिकाणी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी हलसवडे गावात विविध ठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावामध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्याचा विश्वास दिला. यावेळी उपसरपंच मोहन खोचगे, महेश स्वामी, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, जगदीश साळुखे, रमेश साळुखे, संभाजी कांबळे, राजेंद्र पाटील, बाबगोंड पाटील, महेश पाटील, तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला. यानंतर नेरली ग्रामस्थांशी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित महिला मेळाव्यात माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. दरम्यान भाजप सरकारनं सोन्यासह दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढवली आहे. मात्र संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना यासारख्या लोकाभिमुख योजना राबवणाऱ्या काँग्रेस पक्षाला भरघोस मतं देऊन निवडून देण्याचं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिसदस्यीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं असल्याचं गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी सांगितलं. महायुतीवर आरोप करत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली. यावेळी भाजपचे सतीश मारुती म्हाकवे, मानसिंग संगपाळ आणि चंद्रकांत चौगले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.